5 वर्षापासून त्या 5 ते 6 वर्षापासून त्या गोष्टीच्या मागावर जो दर्यापूर ते दहीहंडा रोड आहे, त्या रोडची दुरावस्था एवढी आहे की सामद्याजवळ त्या जे शासकीय हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलजवळ डिलिव्हरी खासदार आहे ते याच्या 5 वर्ष आधी, याच्या आधी 5 वर्ष ते इथं आमदार सुद्धा राहिलेले आहेत. परंतु राज्य महामार्ग असताना 2 जिल्ह्याला जोडणारा जो दुवा आहे, राज्य महामार्ग असताना तो रस्ता यांच्या नजरेतून सुटून जातो आणि त्या रस्त्यासाठी या इथल्या लोकप्रतिनिधीचे कुठलेही प्रयत्न नाहीत. त्याच्यामुळे ते निषेधाचे बॅनर लावले होते की इथले लोकप्रतिनिधी जोमात आणि दर्यापूर दहीहंडा रस्त्यावरती. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल परवा प्रसारमाध्यमांवर एक बातमी आपण बहुतेक जणांनी बघितली असेल की आमदार गजानन लवटे आणि विद्यमान खासदार यांच्या निषेधाचे बॅनर दर्यापूरमध्ये अकोला दहीहंडा मार्गावर प्रदर्शित केले लावण्यात आले होते. हे बॅनर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंदूभाऊ रायबोले यांनी आमदार आणि खासदाराच्या निषेधार्थ हे बॅनर लावले होते. कारण आपण जर बघितला दहीहंडा अकोला मार्ग जर बघितला आपण तर त्या मार्गाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. ग्रामीण भागाकडे जाणारे जे रस्ते आहे या लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. हे बॅनर लावत असताना काही युवासेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ह्या निषेधाचे जे बॅनर आहेत हे फाडण्याचा प्रयत्न केला आणि ते बॅनर काढण्याचाही प्रयत्न केला. तर त्या संदर्भात नेमकं त्याची काय विषय होता त्या बॅनरचा, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांचं काय मागणी होती ते प्रत्यक्षात आपण त्यांच्यापासून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आहेत चंदूभाऊ रायबोले. दादा नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत काय प्रकरण होतं, काय मागणी होती तुमची आणि कशा संदर्भात ते बॅनर तुम्ही लावले होते? आमची मागणी कमीत कमी आज आम्ही 5 वर्षापासून त्या 5 ते 6 वर्षापासून त्या गोष्टीच्या मागावर जो दर्यापूर ते दहीहंडा रोड आहे, त्या रोडची दुरावस्था एवढी आहे की ती पाहावल्या जात नाही. अक्षरशः माझ्या गावची मुलगी रस्त्यात सामद्याजवळ त्या जे शासकीय हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलजवळ डिलिव्हरी झाली. परंतु याच्या आधी जे इथं सध्या विद्यमान खासदार आहेत ते याच्या 5 वर्ष आधी, याच्या आधी 5 वर्षे ते इथं आमदार सुद्धा राहिलेले आहेत. परंतु राज्य महामार्ग असताना 2 जिल्ह्याला जोडणारा जो दुवा आहे, राज्य महामार्ग असताना तो रस्ता यांच्या नजरेतून सुटून जातो आणि त्या रस्त्यासाठी या इथल्या लोकप्रतिनिधीचे कुठलेही प्रयत्न नाहीत. पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मी त्या बॅनरवर हे टाकलं होतं, त्याच्यामुळे ते निषेधाचे बॅनर लावले होते की इथले लोकप्रतिनिधी जोमात आणि दर्यापूर दहीहंडा रस्त्यावरची जनता कोमात. परंतु यांना BNCला काय, आमदार खासदारांना काय, यांना सर्वांना निवेदने देऊन, माहिती देऊन, वारंवार त्या रोडची दुरावस्था पाहून यांचं कुठलीच प्रतिक्रिया दिसत नाही. त्यामुळे ते निषेधाचे बॅनर लावले होते. म्हणजे या रस्त्याची जी दुरावस्था झाली होती त्या संदर्भातही तुम्ही याच्या अगोदर बांधकाम विभाग असेल किंवा मग BNC असेल याच्याशी तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे किंवा मग आमदार आहेत तत्कालीन जे सध्याचे खासदार आहेत त्यांच्याकडे आपण पत्रव्यवहार या संदर्भात केलेला होता का? या संदर्भात अनेकदा तुम्ही पत्रव्यवहार केला होता? बिलकुल केलेला आहे. परंतु त्या ज्या पत्रव्यवहाराची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, म्हणूनच तुम्ही ते निषेधाचे बॅनर लावले होते. तर हे निषेधाचे जे बॅनर होते जे वेगळ्या संघटनेचे, युवा सेनेचे काही असतील, काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील, यांनी फाडण्याचा प्रयत्न केला. नाही, फाडण्याचा प्रयत्न म्हटल्यापेक्षा त्यांनी फाडलेच ते. जसं समजा एक मला उभाटा गटाच्या सेनेच्या कार्यकर्त्याचा फोन आला, भाऊ म्हणे ते तुम्ही बॅनर काढा. त्यांना मी स्पष्ट सांगितलं की मी बॅनर काढण्यासाठी लावलेले नाहीत. निषेध आहे कमी जास्त 5 ते 6 वर्षापासून त्या रोडच्या मागणीसाठी आम्ही त्या मागे लागलेलो आहोत. बॅनर निघणार नाहीत. तर त्यांनी मला धमकीसारखं ठीक आहे पाहू. आणि त्याच रात्री त्यांनी रात्री 10 नंतर ते बॅनर पूर्णपणे काढून टाकले. जर त्यांच्यात जर एवढीच मस्ती होती तर त्यांनी त्या बॅनर फाडण्याला ताकद लावल्यापेक्षा त्यांनी त्या रोडच्या कामासाठी मस्ती दाखवली असती तर जनतेला बरं वाटलं असतं. लोकशाही मार्गाने आपण जेव्हा काही एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिलो, आपणच खासदार निवडून दिला, आपणच आमदार निवडून दिलेला, त्यांना जर त्यांच्या कामाची समजा विसर जर कुठे पडला असेल तर आपण त्या माध्यमातून, या बॅनरच्या माध्यमातून तो जागून देण्याचा प्रयत्न केला की कुठेतरी तुम्ही या मार्गाची, या ज्या रस्त्याची जी दुरावस्था दखल घ्या. म्हणजे एकंदरीत त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित करण्यासाठी हे तुमचं बॅनर तुम्ही लावले होते. आणि पर्यायानं जे उभाटाचे पदाधिकारी आहेत त्यांनी ते बॅनर फाडले. वंचित बहुजन आघाडी अनेक जे कामं असतात, आंदोलनं असतात, त्याच्यावर आक्रमकपणे कुठेतरी भूमिका आपली मांडताना दिसते. बिलकुल. आता हे जेव्हा बॅनर तुमचे काढले, तुमच्या संघटनेनं जे लावले होते बॅनर, आता याच्यावर तुमची काय भूमिका, म्हणजे काय करणार आहे आता तुम्ही या संदर्भात? यावेळेस त्यांनी आमचे 50 बॅनर फाडले, यानंतर आम्ही 200 बॅनर फाडू, यानंतर आमदार खासदाराचा पुतळा जळू. आम्हाला काय करायचं याच्यापेक्षा उग्र आम्ही आंदोलन करू. सर्वात पहिले आज आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ज्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर फाडले त्यांची तक्रार देऊ, त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल करण्याची आमची ठाणेदारासोबत मागणी राहील आणि ती मागणी रेटून आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून घेऊ. म्हणजे एकंदरीतच या विषयासंदर्भात जे तुमची लोकशाही मार्गाने तुम्ही आमदाराचं, खासदाराचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता आणि या पदाधिकाऱ्यांना एका दडपशाही पद्धतीने ते बॅनर फाडले एकंदरीत, तर या विषयाविरोधातच तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन
हो. एक रीतसर तक्रार देणार आहात आणि हो. हे ज्या पदाधिकाऱ्यांनी हे काम केलं असेल त्याच्या विरुद्ध कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी बिलकुल. तुमची भूमिका आहे. बिलकुल 100% भूमिका राहील आमची तशी. येणाऱ्या कालावधीमध्ये त्या संदर्भात रस्त्या संदर्भात काहीतरी तुमचं आंदोलन उपोषण आपल्याला पाहायला मिळणार का? बिलकुल. उग्र रूप धारण करणारं आंदोलन पाहायला मिळणार तुम्हाला त्या रोडसाठी. हम्म. स्वतःचा जीव जरी संपला तरी चालते, पण आम्हाला तो रोड पाहिजे. मी एक जरी मेलो तर त्या रोडवरची लाखो जनता सुखी होऊन जाईल. अक्षरशः मी तुम्हाला सांगतोय की माझ्या गावची मुलगी रस्त्यात डिलिव्हरी झाली. हं. त्या पोरीची इज्जत असत, त्या पोरीचं नाव किंवा तिची इज्जत रस्त्यावर काढायची काय आमदार खासदार त्याची वाट पाहतात काय असं मला वाटतं. आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्षही आपल्या दर्यापूर तालुक्यातीलच हो. आहेत. तर काय त्यांच्या या संदर्भात त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं काय? या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं, परंतु उद्याच्या तारखेत जे आमचं नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा मोर्चा आहे. त्या मोर्चाच्या बांधणीमुळे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की तुमच्या स्तरावर तुम्ही करा, आपण उद्याचा मोर्चा झाल्यानंतर त्या रोडसाठी काय आंदोलनाची दिशा ठरवायची आहे ते ठरवू, पण सध्या तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या बेसवर करा. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार देण्याचं ठरवलं. म्हणजे एकंदरीतच त्यांनी हे झालेल्या प्रकारासंदर्भात कुठंतरी यांनी स्थानिक पातळीवर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे जे संबंधित पदाधिकाऱ्यांनी जे काही हे कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे या पदाधिकाऱ्यांवर, त्या संदर्भात मागणी करणार आहे. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी या अकोला दहीहंडा महामार्गावर जो काही रस्ता त्यांच्या गावाला लागतो त्या संदर्भात कुठेतरी लोकप्रतिनिधींनी दक्ष होऊन याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे ही त्यांची प्रामुख्यानं मागणी राहणार आहे. तर हे होते चंदूभाऊ रायबोले, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. त्यांनी आपली जी भूमिका आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या रस्त्यासंदर्भात कुठेतरी उग्र प्रकारे आंदोलन उपोषण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.